शिवलीला अमृत कथाचा अध्याय पहिला. दाशार्ह राजा व कलावती. श्री गणेशाय नमः. शिवस्तुती. हे श्री शंकरा, तू सर्वांचा आद्य आहे. विश्वाचे आधी बीज आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तुझी शाश्वत लीला आहे. तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवतोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा, तुझा जय जयकार असो. हे शिवा, तू भक्त वैशल्य व स्वाभिमानी आहे. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ निर्वर्ण झाला आहे. हे उमापती, तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे. तुझी अंगकांती कापसासारखी गौरवर्ण आहे. तुझ्या विशाल भालप्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो. तू देवांचा सेनापती कार्तिकेय याचा पिता आहे. नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतो. पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केली. हे शंभो, तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतो. तुझ्या नकळत काहीही घडत नाही. सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतो. तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहे. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा नावाने पृथ्वी तलावर आहे. तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतो. तू उज्जयिनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहे. तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहे. तू भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध आहे. तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहे. तो दशरथनंतर तुझ्या समोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरु म्हणून नित्य अधिष्ठित आहे. हे अधिदेवा, तू गुणांचा इतका असांग सागर आहेस की त्यात बुद्धी, चित्त, तर्क कितीही पोहले तरी त्यांचा पार लागणे केवळ अशक्य. हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू? समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? तुझी पूर्वी सांगणारी ग्रंथरचना कशी करू? पण हीच गोष्ट तू स्वतः बुद्धीत न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केली तर अशक्य ते काय? सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्म्य रूपी आकाश भेटीत गेला होता, पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला. मी तर मंदवती पामर आहे. तुझ्या पूर्वीच्या आकाशात मी कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थ व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मित विषय त्याचे मनोगत ऐकून श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीला अमृत देण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलाचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला ग्रंथ होय. प्राचीन काळी नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता सौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरण सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले. ओम नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचे सांगितले. या मंत्राच्या पठण प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काळ, क्रोध, भेदभाव व पातके यांचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्याचे पोषण होते. या क्षेत्रामध्ये वेदांत, तीर्थामध्ये प्रयाग, क्षेत्रामध्ये काही क्षेत्रांमध्ये पाशु, पताश, देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. तशा मंत्रामध्ये पंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. दिवसा, रात्री, जागेपणी, स्वप्नामध्ये, निद्रा होत असताना, जाता, येता, बोलता, कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा. या शिवमंत्र रूपी सिंहाची गर्जना कानी पडतात दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. अहो प्रेमाने नुसते शिव शिव
म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो. जे या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली घालतो, त्यांचे अहोरात्र रक्षण करतो. या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो, पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो. म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुनश्चरणाने सर्व पापे नष्ट होतात आणि या मंत्राच्या प्रभावाची कथा उत्मुलनी सांगितली. फार पूर्वी मधुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशार्य नावाचा राजा राज्य करीत होता. तो उदार, सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता. काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याच्या पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती. एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याने कलावती शयन मंदिरात बोलावणे पाठवले, पण ती आली नाही. शेवटी तो स्वतः उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला, पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्रीचं रोगिष्ट, गर्भवती, ऋतीमती, उपाशी, व्रत अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने एकचित्त व्हावे, एकमेकावर प्रेम वर्षाव करतच प्रवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले. पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बहुपाशात घेतले. त्या क्षणी अंग पोळून निघले. राजाने राणीला याचे कारण विचारले. कलावतीने अनुसूया पुत्र दुर्वास ऋषी तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. तसेच तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याचे त्याचे अंग पोळल्यानेही सांगितले. श्री गुरुच्या कृपाप्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्यांच्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरुची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरक यातना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले. आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचविले. ते ऐकून राजाला पश्चाताप झाला. राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली, पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगत युद्ध काळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचविले. राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला. त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली. जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उद्देशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होय. दाशार्य राजाची शरणता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली होती. त्यापैकी कित्येक कावळ्याचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते. ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता. ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवासारखा दिव्य झाला. त्याला अतिशय आनंद झाला. राणी कलावती खरोखर चतुर, तिने दाशार्य राजाचा उद्धार केला. नंतरच्या काळात राजा गुरु पद्दिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नेहमी जप करू लागला. त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले. तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही. तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दासता जाणवले नाही. अशा प्रकारे राजाने भूतकाळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले. श्री सांबन सदाशिव शिवार्णस्तुती फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्ण पापांचा नाश होईल व पुण्य कृत्य घडू लागतील.